मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान दिलास ज्ञान पुढलं जीवनाचं गोकुळ जीवनाचं गोकुळ बाळूमामा देव मी त्यांच्या पायाची धूळ माया का देवनी त्याच्या चरणाची धूळ न्याय भाग्यवान मला मिळाला असं ज्ञान दिलास ज्ञान पुढलं जीवनाचं गोकुळ जीवनाचं गोकुळ विनायक मामा देवनी त्यांच्या पायाची धूळ मनी होती माझ्या खंत कसे हे माकोबाईच्या दरबारी बऱ्याच दिवस झालं त्या मायकाच्या भक्तांनी कार्यक्रमाचे नियम पाळला आहे नियम अजून सुद्धा बंद पाडलेला नाही काय म्हणे मी आहे भाग्यवान मला मिळाला असं ज्ञान दिलास ज्ञान झालं जीवनाचं गोकुळ जीवनाचं गोकुळ देव देवनी त्यांच्या पायाची धूळ बिरू देव देवनी त्यांच्या पायाची धूळ रक्ताचं नाही रक्ता पलीकडचं नातं आणि विनायक मामा मला भेटे बघ देवाच्या रूपात मनी होती माझ्या खंत मला केलं कलावंत त्याने दाविले असं लिखाणाचं मूळ गायनाचं मूळ अहो बाळूमामा देवनी त्याच्या पायाची धूळ मागूबाई देवनी त्याच्या चरणाची धूळ आका मायवाचं का श्रींग देवाचं संत बाळूमामाचं वरदास्त माझ्या शिरावरी थाप मारली माझ्या ढोलावरी
हात जोडलं उभी आच्या सगळ्या करद्या माझ्या लाडीला व्याजीच्या झाडाला काशी गेले देवाला दोन्ही हात जोडून नारायण राजाला देवला एवढ्या गावाला नारायण देवाला देवाचे गवून मसुबाया रायाला दोन्ही हात जोडले देवा चरण वळून वर्षाच्या देवा गुरुला गुरु माझ्या माऊलीला गुरु माझ्या माऊलीला दोन्ही हात जोडून गुरु माऊलीला विनायक मामाला विनायक मामाला दोन्ही हात जोडले यावे गुरु माझ्या वगसायाला यावे गुरु माझ्या वगसायाला यावे गुरु माझ्या वगसायाला उभा राहिल्या बघा मी राजाला देवारी बघावं गावाला वर्षाच्या बघावं नियमाने माकुबाईच्या बघाया भगतानी मायाकाच्या बघाया भगतानी मायाकाच्या बघावं भगतानी माकुबाईच्या बघावं भगतानी पुरकेवाडीच्या पावल्यानी माकुबाईची बघावं जाते माकुबाईचा बघावं भंडारा मायाकाचा बघाया भंडारा वर्षाच्या बघावं नियमान भंडारा आहे तुझा मान भंडाऱ्याच्या बघाया निमतान वळीकार बघाया मंडळी बोला बोला त्याने आगे केली बोला बोला बघावं घेतली नावल्याला बघाया घेतलेला ध्यान ठेवा पावडं शिवदाना चित्र लावा बघा एक कवलाला चित्र लावा माझ्यावर कवलाला साथी जण बघाया बहिणी साथी जण बघाया बहिणी साथी जण बघाया बहिणी साथी जण बघाया बहिणी जातावर बघाया जाताना बालदीला बघावं पुणाला एक वाणी बघाया मायवाला करड्या माझ्या बघावं गाणी
जाग्याला या बुरगेवाडीच्या भक्तांनी मायकाच्या यात्रा भरली भंडरा घातला या कामाईवाचा सर्व ओळीकार बोलले त्या वेळेला तर लावलेल्या कथेला देवाप्रमाणे देवा त्यात्री जागेला झालेली किरत मात्र कशी असायला देवा त्याच वेळेला तेव्हा असणाऱ्या एका वर्षाच्या निर्माण पाहुण्याने यात्रा भरवल्या मायाकाची रस्त्यापासून देवळापर्यंत अशी लाईटिंग केल्या. मायकाचा छंद आहे, मायकाचं भक्त आहे. जेव्हा आनंदाच्या भरात मायकाची यात्रा भरवल्या त्या बुरगेवाडीच्या पाहुण्याने मायकाच्या भक्ताने देवा लावलेल्या कथेला हा विनू देवाची बरका कथा धरली गायला अक्का मायवाची आणि गिरदेवाची करावलेल्या कथेला आणि जसे देवा पारापूर्वी काळाला झालेली ग्रेत मात्र असायला देवा त्याच मात्र वेळेला साथी जण बहिणीला बाळ मिळाला आनंदाच्या भरात देवाया साजन बहिणीने देवा त्यात्री जाग्याला बाळ विरावता कामायवाला जसं आनंदाच्या भरात देवाया साजन बहिणीला माहेर करायला 7-5 जण बहिणी गेल्या होत्या आपापल्या ठिकाण्याला देवा त्यात्री वेळेला पण तो कोणता प्रकार घडला याच्या भरल्या बाजूला एक वार मायवान जसा तो पाना उचलला हान बरका डोही शिराला लावला बाळ संतीला देव घेतला दोघी बहिणी वाट लागल्या चालायला सकाळचा दिवस झोपायला गेला उन्हाचा काळ झाला संध्याकाळ झाली मध्यानी चिरात लागली होती बरका यायला अंधार चौकड पडलेला पुढे पडलं माझ्या कामायवाला रायाच बरका आज कुठल्या जाग्याला शिराशी मात्र देवा कामायवा एक वाताना बाळ होता त्यांच्या संगतीला जसे मात्र जावळाचा बाळ होता देवा त्याच वेळेला असे वाट चालत चालत देवा निघून गेली त्या बागी गावाला देवा त्यात्री वेळेला बागी गावाला गेली बागी गावाला ये बागी गावाला गेली बागी गावाला संध्याकाळच्या वेळ बघा काय वेळेला संध्याकाळच्या वेळ बघा काय टायमाला माझी बघा देवा ये गावचा बाकी बघा देवा या गावचा माझी बघा होता या भक्तात गावाच्याच होत नाही जाईल दोघी जण बघा या बहिणी दोघी जण बघा या बहिणी संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला मध्यानी जाताय मला रात्री रात्र उजळावी नीती फिरली गयाची नीती फिरली गयाची नीती फिरली गयाची नीती फिरली गयाची दोघी जण बहिणीला या दोघी जण बहिणीला या बघून दोघी जण बहिणीला या बघून माझी राहो बघनाथ
का सूर्याला उगू नये चंद्राला मावळू नये अशा रूपवान मुली बघितल्यावरती त्याबरोबर जेव्हा बाजी बघण्याची जेव्हा त्यावेळेला बाजी गावचा जो होता म्हणताना त्याला परंतु जेव्हा जो बघला त्याची जेव्हा बुद्ध्या फिरली जाहीर त्यातरी जाग्याला माणसाचा कुणाचा असू दे अंतकाळ जवळ आला की असते प्रत्येकाला भावना मात्र बिघडत असती किंवा येत असती या पूर्वीच बागी गाव आहे बरं का त्याचं रायबाग गाव आहे असा वेळ आता पहिलं म्हणजे पूर्वीच्या त्या काळात बागी गाव आणि आताच ते रायबाग आताच रायबाग गाव आहे हे देवा त्याच वेळेला मात्र या बकनाथाची ख्याती अख्या जगामध्ये लागली होती गाजायला माहिती झालं माझ्या अक्का मायवाला विचार केला होता कैर मनाला त्या तरी जाग्याला अरे कसला बकनाथ आहे जाऊन पाहिजे आपण बघायला मनोजीला अक्का मायवाला विचार केला मनाचा जावळाचा बाळ होता जगदीला त्याची बहीण होती तिच्या बरोबरीला निघून गेली बकनाथाच्या रावळा जेवणाला तेव्हा त्या बकनाथाची नीत फिरली त्या बरका बहिणीला बघून त्या वेळेला बहिणीला बरका राहण्यासाठी बरका आता बोलावलं केलं माझ्या मंदिरामध्ये तुम्हाला जागा देतो रायाला 7 दरवाजे बाजी बकनाथाच्या मंदिराला दरवाजे होते त्याच मंदिराला दोघी बहिणीला मावशीला बघण्याची मुठी बदलली जाहीर त्यात मात्र गेलेला जसं मात्र जावळाचा बाळ होता सडलीला तिघे जण गेली निघून लावला जेवणाला त्यातरी जाग्याला त्याच टायमाला मात्र माझ्या बघण्याने काय केलं शाहीर त्या भरल्या बाजूला मी जरा गोल करून येतो म्हणून बरका बाजीराव बकनाथ त्या वेळेला साथीच्या साथी कधी कुलप लावली बरका दोघी जण बहिणीला एक लहान बाळ बरका कोंडून घातला बाजीराव बकनाथ बरका आणि जसा मात्र पाटाच्या पायाला माझी बाकनाथ निघून गेला आंघोळ जवळ करायला जेव्हा त्यातरी जाग्याला एवढ्या टाइमात माझ्या का मायवान जेव्हा अंतरात जात होतं शहराचं मात्र वेळेला अरे यात्री बकनाथाची बुद्ध्या बदलली जेव्हा यात्री जाग्याला आणि या संकटातून कोण सोडवला कुणाला यात्री वेळेला एवढं बघा देवा या भरताना एवढं बघा या बोलताना दोघी जण या बहिणीचं शब्द ऐकलं भावा जाग्याला अरे माझी बघनाथाची बुद्ध्या बदलली देवा यात्री जाग्याला माझी बघनाथाची तावडीतून कोणच बरोबर आपल्याला अक्का माईवा लागली होती मनामध्ये विचार करायला
हीच गोष्ट जाणली होती माझ्या देवा कामाईवाच्या बंधूला, या जावळाच्या बाळानं माझ्या ताज्यात देवानं त्यावेळेला विचार केला मामा म्हणाला जसा जावळाचा केस काढला बरं का या बिरुदेवानं आणि असणाऱ्या बिरुदेवानं विचार केला म्हणाला हा जसं बरं का लगोरी केली लगोरी त्याच्याजवळ शस्त्र असतं त्यावेळेला काही सुद्धा नव्हतं त्यावेळेला कुठे क्षेत्रनास्त्र आणायचा देवा त्यावेळेला पूर्वीचा हा खेळ होता त्या जाग्याला भगवानचा बंधू माझा ताना बिरदेव बोलत होता का भाव आहे तुझ्या पाठीला भिवू नको जेवाला म्हणून शिरा माझ्या ताना बिरदेवाला देवा त्या श्री जाग्याला जशी बाबा लगोरी तयार करायला जसा मात्र देवा कडा मारला होता या भगनाथाच्या शिखराला देवा मात्र या भगवंतानं शिखराला होल पाटा जाहीर त्याच वेळेला दोघी जण बहिणीला बरं का चिमणीचं रूप धारण केलं भुरकन उडून बाळाला घेऊन त्या झाडावरती जाऊन बसलेल्या असं जर गेलो तर प्रत्येक जण ओळख केली आपणाला मनुष्याने विचार केला होता भगवंतानं त्या जाग्याला 14वी त्या भंडारात गेला देवा त्या त्री जागेला चिमणीच्या रूपानं निघून गेल्या देवळा मोरल्या झाडावरती बसायला एवढ्याच वेळात माझी बकरा बरका निघून आपल्या घरवाऱ्याला आला बघतो तर बरका दरवाजाची कडी गुळपत शिजायली मंदिराला शिखराला होत पडल्याला माझी बकरा तारा त्याच वेळेला माझी बकरा चांगलं सवळ्या करुणाला रावळा देवळाला साठी कडी गुळप काढायला देवा त्या जाग्याला जशी वाघाला शिळीची शिकार घावती जेव्हा वाघाला आनंद होतो तसा आनंद झाला भगनाथाच्या जीवाला तसा ती दरवाजा उघडायला आता निघून गेला परंतु देवा एक माकवा बाया दिसना झाल्या होत्या माझ्या भगनाथाला काय म्हणे बाबा माखोबाईच्या मंदिरी दिवा जळत तुपाचा मायाकाच्या मंदिरी दिवा जळत तुपाचा दिवा जळत तुपाचा दिवा जळत तुपाचा जळत तुपाचा दिवा जळत तुपाचा आज उजेड पडताई मागोबाईच्या रूपाचा आज उजेड पडताई माईबाईच्या रूपाचा उजेड पडताई माईबाईच्या रूपाचा उजेड पडताई मागोबाईच्या रूपाचा एवढे साऊंड सिस्टीम लागलं एवढं वळूगार बोलावं केलं थोडे पाहुणं वळी आहेत यासाठी गोळा झालेलं माई मावशी बरं का वारी वस्तू सगळी माकुबाईच्या मंदिरात आज कार्यक्रम म्हणून ऐकायला आलेली आहे किती वर्षी झाली शहराचा किती वर्ष झाली मला काय म्हणजे वडील कशाचा आहे मायाकाच्या रूपाचा आहे माईबाईच्या मंदिरी दिवा जळतो तुपाचा माकुबाईच्या मंदिरी दिवा लावलाय तुपाचा दिवा लावला तुपाचा उजेड पडलाय तुपाचा लावला तुपाचा उजेड बाईच्या तुपाचा मायाकाच्या मंदिरी दिवा जळतोय तुपाचा आज गुरुदेवारी या गावात उजेड पडलाय माकुबाईच्या रूपाचा उजेड पडलाय माईबाईच्या रूपाचा एवढ्या वेळात बघा एवढ्या टाईमात एवढ्या वेळात बघा एवढ्या टाईमात एवढ्या वेळात बघा एवढ्या टाईमात एवढ्या वेळात बघा एवढ्या टाईमात
या देवळाचा गगन नानीला येईल माझ्या नानीला येईल नानीला येईल माझ्या नानीला येईल ते नेमकं काय म्हणते आम्ही काय तुझ्यासाठी काय रुपाले होई म्हणला हे म्हातारी बाई म्हणला अजिबात जमणार नाही मात्र जागेला अरे तुझं ह्या जगामध्ये नाव राहणार नाही तुझं मंदिर राहणार नाही ह्या तरी जागेला आज जर रायबाच्या रानात जर गेला तर भाजी बघण्याचा अर्ध्याचं मंदिर जेव्हा दिसते आज सुद्धा रायबाला एकदम पुरावा आहे त्याला बागी गाव म्हणजे आताच रायबाग गाव आहे बघा त्या रायबाग गावाचं नाव पूर्वी बागी होतं बागी होतं जेव्हा आणि आताच ते रायबाग आहे रायबागच्या रानात जर गेलं तर बघण्याचा अर्ध्याचं मंदिर जमिनीत गेलंय आणि निम मंदिर अजून वर आहे अजून वर आहे का तर पुण्यासारखं त्या रायबाग मध्ये अजून त्याचा पुरावा आहे पुराव्याशिवाय काय बोलायचं नाही मग मामा दोघे जण बहिणीने पाळणा उचलला आणि निघून चालल्या होत्या बरं का आपल्या वाट लागल्या होत्या चालायला वाट चालत असताना शायर दोघी जण बहिणी तिसरा जावळाचा बाळ होता संगतीला निघून चालल्या होत्या निघून गेल्या होत्या देवा या मिरडीच्या रानाला त्याच वेळेला तेव्हा विचार केला मला असणाऱ्या कामायवान त्या वेळेला मेंढ्या मेंढर काचरत होत आणि मेंढक्याच्या जवळ म्हणजे मेंढीकडे दादा तुझ्या मेंढीची लोकर माझ्या बाळाला हातात गंधा करण्यासाठी दे पूर्वी लोकरीचा गंधा त्या बाळाच्या हातात घालत होती घालत होती म्हणजे बाबा या जंगलातनं रानातनं वनातनं आम्ही जातोय
भूत गॅस लागू नये कुणाची नजर लागू नये मगाशी गजवानानं सांगितलं या मग म्हणला नेत्याची म्हणला राखण करावे लागते तेव्हा नेत्याची रोकड मिळते नेटकरी रोकड दिली नाही शाप दिला का मायवान त्यावेळेला त्याच वेळेला शाप दिला होता देवा त्या नोकरीच्या शिळा होत्या याच जागेला पडतेल्या जसा दिल्या शापाला बिर्दीच्या रानाला देवा नोकरीचं भेंड उंचीला पडल्या आता रोग गेल तर सुद्धा पुरावा आहे नाही तर बाबा मला सुद्धा ऐकाय माहित आहे मग बरं का दोघी जणी भगिनी पाना उचलला हार निघून आल्या होत्या पयो नदीच्या काठाला त्याच वेळेला नेमके लागलं होतं मेंढ्या राखाईला देवा त्या त्रिवेळेला विचार केला कमायवाना बंधू मात्र जावळाचा बाळ लागला रडायला भुकेच सुरू होता ह्या जाग्याला लहान बाळाकडे रडत असत का माया बोलती ते नेमक्या दादाला दादा माझ्या बाळासाठी जरा दूध दे ह्या वेळेला नेमके मेंढराचं दूध काढून बरं का दूध बरं का मातीच्या मडक्यामध्ये तापवत राजाच्या राजन भरून तापवत होती आका मायवानी होऊन गेली नेमके दादाला हात जोडले दादा मेंढीचं दूध पाहिजे माझ्या बाळाला दूध पाहिजे बाळाला दूध पाहिजे म्हटल्यानंतर मेंढ्याने विचार केला मनाचा देवा त्याच मात्र जागेला जाहीर फार पूर्वी काळापासून आले या मेंढी मागणीचे देवा एखादा कोण जर दूध मागायला आला तर दूध कधी सुद्धा नाही म्हणून मग असणाऱ्या बरं का मेंढ्याने दूध दिलं नाही आका मायवाला हान बरं का विचार पडला मनाला आका मायवाला राग आला म्हणजे बाळ काय रडायचं थांबला काय रडायचं तर म्हणा बायका लागलं वाटायला माझी अक्का मायवाला काय केलं होतं जाहीर त्यात्री जाग्याला 14 विद्याचा भंडारा काढला का मायवान त्याचा सणाऱ्या त्या पयो नदीच्या काठाला निधीचं दूध बरं का ते हसल्याला रांजण बरं का सर्व वाटत होतो जाऊन बरं का त्या नदीच्या पाण्यात दूध लागला मिसळायला तेव्हापासून त्या पयो नदीला नाव हाताळ बरं का नाव पडलं कर्नाटक मध्ये दुधाला हाल म्हणलं जात काय म्हणला त्या पूर्वी हाला नदीचं नाव पयो नदी होत परंतु देवा कन्नडमध्ये जर गेलं कर्नाटकात गेलं दुधाला हाल म्हणते हाल मग ह्या का मायवाला असणार दुधाचं डेरे वाहून त्या नदीला घालवलं दूध पाण्यात मिसळलं तेव्हापासून त्या नदीला पयो नदीला नाव हव्याळ पडलं नाव पडलं होतं जाहीर त्यात्री जाग्याला दूध वाहिलं त्या नदीतून मनुष्यना हजार नाव पडलं त्यात्री जाग्याला त्याच जाग्याला माझ्या अक्का माया म्हणा जवळाचा भाव घेतला जगतीला निघून चालली होती वाट लागली होती चालायला त्या मोठ्या बाजूला आणि कोणच्या या जाग्या धाव हे बघा चिंचरी गावाला ही राबाई या भगवानी हे बघा होता या तिचा वाढाव हिराबाई बघा या वाणी नव हिराबाई बघा या वाणी नव हिराबाई ज्या वाऱ्याला वर तिने सांग बघा वेळेला माया का देवी आई सजावरी नजर ठेवाई भक्तावरी वालू बाबा देवा यार बापुरी नजर ठेव तुझ्या भक्तावरी माया का देवी आई सजावरी नजर ठेव तुझ्या भक्तावरी गुरु देवा आई माझ्या डोंगरावरी नजर ठेव तुझ्या भक्तावरी एवढ्या बघाया वेळा जवळ हिराबाई बघा वाणीवर दोन्ही डोळ्यानं आंधळीवर दोन्ही डोळ्यानं आंधळीवर माया गमाली वेगा त्याला लागली बोलायला रात्रीची रात्र उजळायला जागा देवावर राहायला लागे हे मावशी अगं अंधार पडलाय रात्र झाल्या आता पडलं मग मी काय करू बाळ माझ्या संतीला काम आहे जावळाचं बाळासाठी कुठेतरी मात्र
दारात जात असताना कुठं भूतकात लागत पुन्हा इथे नजर लागत मावशे आजची रात्र उजवण्यासाठी हे मला तुझ्या भडका दरबारात जागा दे. जागा दे म्हणल्या बरोबर देवा का मायवा बोलत असताना देवा त्याच मात्र जागेला हिराबाई वाणीने विचार केला होता मनाचा देवा त्याच जाग्याला. हिराबाई वाणी म्हणजे साधी सुधी म्हातारी नव्हती. आणि कुणी नव्हती या चिंचणी गावचं ग्रामदैवत हिराबाई वाणी म्हणजे हिराबाई देवी चिंचणी गावचं ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवत. ग्रामदैवत होती. दोन्ही डोळं झाकून ती देवी बसलेली महाकुबाई म्हणजे रात्रीची रात उजवण्यासाठी जागा दे म्हणल्यावरती हिराबाई वाणी माया काला बोलती म्हणजे तुला जागा देते रायाला, परंतु माझं द्वान पूर्वेला होणार आणि तुझं द्वान पश्चिमेला होणार. अशी जर माझ्याकडे पाठ करून बसत असते तर माझ्या वाड्यात जा, नाही तर बरं का आल्या देवाकडे निघून जा. अजिबात जमणार नाही. याच वेळेला हिराबाई वाणीने सुद्धा विचार केला जाहीर म्हणाला त्या जागेला तर मात्र माझी बहीण आहे देवा यात्री जागेला तुझी बहिणी एका जागेला होत्या यात्री जागेला तुझा महिमा त्या जगामध्ये वाढल या वेळेला पण जेवढं भक्त येत्याला पहिलं दर्शन हिराबाईकडे येत्याला. म्हणजे हिराबाईला अंतरात कळलं होतं कोण आहे. या माकुबाईचं नाव म्हणजे पूर्वीचं नाव काय आहे मायाकाज आहे. महाकाली म्हटलं जातं तिला महाकाली. आता चिंचणीला प्रत्येक जण गेले असलेले दोन नसलेले मला काय ते म्हणायचं नाही पण त्या हिराबाई वाणीचं शिंगारी आणि सुरतार दोन दासोद होते की बरोबर आहे. आणि त्याने मायेवाला बहीण मांडली. बरोबर आहे. महाअक्का असं नाव तिला ती शिंगारी सुरतार दोन दासोद म्हणू लागलं. आता लागलं देवा त्यावेळेला आता मायवा कसं म्हणायचं म्हणजे ना महाअक्का महाअक्का अक्का अक्का असं लागलं तर बोलायला तेव्हापासून प्रत्येक जण माझ्या मायवाला माया का लागलो तर म्हणायला. महाकालीची ही माया का देवी झाल्या. बरोबर आहे देवा त्यावेळेला गावामध्ये जर गेला तरी सुद्धा आता रोखला मायकाच्या मंदिरावरती बोर्ड आहे म्हणून काय म्हणते मातृबाईची सेवा मी करतोय